नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा हे सांगूच शकत नाही की ती व्यक्ती पण आपल्यावर तितकंच खरं प्रेम करत असेल. तर मित्रांनो, त्यावेळी तुम्ही थांबायला हवं. जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तर तुम्ही तुमचं प्रेम तिथंच थांबवावं. जेव्हा एखाद्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सतत येत असेल आणि ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल, त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम नसेल, पण ती व्यक्ती तुमच्या विचारातून जायचं नावच घेत नाही आहे, असं काही तुमच्यासोबत देखील घडत असेल, तर मित्रांनो, त्या व्यक्तीने जो तुमच्यासोबत गैरव्यवहार केलेला आहे किंवा जे चुकीचं वर्तन केलेलं आहे ते तुमच्या विचारात सतत आणा आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तसेच तुम्ही स्वतःला सतत बिझी ठेवा, कामामध्ये सतत बिझी ठेवा आणि तुमचं ध्येय गाठा. मित्रांनो, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही डेव्हलप करा आणि तुमचे स्वप्न तुम्ही पुन्हा आठवा. तुम्हाला काय बनायचं होतं, तुम्ही आयुष्यात कशाला प्रायोरिटी देणार होता आणि तुम्ही काय बनला आहात याच्यावर जरा फोकस करा आणि त्या व्यक्तीच्या विचारातून थोडं बाहेर पडण्यास नक्कीच मदत होईल आणि स्वतःला तिथं सिद्ध करा. जी व्यक्ती तुम्हाला टाळू पण शकत नाही आणि स्वीकारू पण शकत नाही, अशा व्यक्तीपासून फक्त तुम्हाला बर्बादी मिळेल. त्यामुळे त्या व्यक्तीपासून सावध राहा. मित्रांनो, असं समजलं जातं की स्त्रियांची नजर फक्त पैशावरच असते. असं नाही, सगळ्या स्त्रियांची नजर पैशावर नसते. काही जीवाला जीव देणाऱ्या पण आहेत आणि काही आहे त्या परिस्थितीत ॲक्सेप्ट करणाऱ्या पण आहेत. पण हेही नाकारता येत नाही की काही अशाही स्त्रिया आहेत की त्यांची नजर फक्त पुरुषांच्या पैशावरच असते. अशाही काही घटना आपण समाजात पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हेही तितकंच सत्य आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा, ही तुम्हा सर्वांना मी कळकळीची मनापासून विनंती करते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.